कोण आहेत संभाजी भिडे गुरुजी? सध्या आपल्या महाराष्ट्रात एक गुरुजी आहेत ज्यांची तुम्हाला ओळख करून देणार आहोत. ते आहेत संभाजी भिडे गुरुजी. संभाजी भिडे जन्म इसवी सन 1934. हे प्रामुख्याने महाराष्ट्रात कार्यरत असलेल्या शिवप्रतिष्ठान या संस्थेचे संस्थापक व प्रमुख आहेत. त्यांचे वय 80च्या पुढे आहे. ते भिडे गुरुजी या नावाने प्रसिद्ध आहेत. विद्यालयीन शिक्षण भिडे गुरुजी यांनी पुणे विद्यापीठातून पूर्ण केले. त्यांनी काही काळ फर्ग्युसन महाविद्यालयात अध्यापनाचे कार्य केले. शिवप्रतिष्ठान ही संस्था स्थापन करण्याआधी भिडे गुरुजी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक होते. शिवप्रतिष्ठान संस्थेचे विचार व कार्य. शिवप्रतिष्ठान ही राजनैतिक पक्षाशी संलग्न नसणारी सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रात काम करणारी संस्था आहे. तिचे भारतीय जनता पक्षाशी व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी असलेले संबंध अनेकदा समोर येतात. संभाजीराव भिडे गुरुजी हे नाव सांगली जिल्ह्याला नवीन नाही. गुरुजी तसे मराठवाड्यातले. पुण्यातील प्रभात रस्त्यासारख्या भागातील करोडो रुपयाच्या स्थावराला लाथाडून समाजासाठी बाहेर पडले. 10 बाय 10च्या खोलीत राहतात. एक क्षण एका जागी थांबत नाहीत. गाडीत बसत नाहीत. दरवर्षी गडकोट मोहीम काढतात. ते त्यात वाघासारखे 5-6 दिवस अनवाणीत चालतात. किल्ले चित्त्याच्या चपळाईने चढतात उतरतात. आजही रोज पहाटे 200-200 जोर मारतात. पूर्वी 500-500 जोर मारत. रोज 120 सूर्यनमस्कार न चुकता घालतात. ही साधारणशी व्यक्ती कुणीतरी असाधारण असेल तुम्हाला वाटणारही नाही असे त्यांचे राहणीमान आहे. पण माहिती घेतली तर तुम्ही हैराण व्हाल. ही व्यक्ती साधारण शेतकऱ्यासारखी दिसते. ती MSc फिजिक्समध्ये 2 सुवर्णपदके मिळवणारे संभाजी भिडे गुरुजी आहेत. देश आणि समाजासाठी सारे जीवन शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान या चळवळीच्या माध्यमातून अर्पण करणाऱ्या गुरुजींचे वय सध्या 90च्या घरात आहे. कोणत्याही प्रसिद्धीपासून दूर राहत त्यांचे काम चालते. साधारणतः कर्नाटक, महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेशात भिडे गुरुजी यांच्या या कार्याचा प्रसार असून त्यांच्या एका हाकेसरशी लाखो तरुण या भागात उभे राहतात. असे असले तरी गुरुजींच्या राहणीमानात तुम्हाला हे जाणवणार सुद्धा नाही. एका छोट्याशा खोलीत त्यांचा मुक्काम असतो. त्यांची संपत्ती म्हणजे 2 धोतर जोड्या, कुर्ता आणि भेट म्हणून मिळालेली असंख्य पुस्तके. छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजीराजे यांच्या जीवनातील प्रसंगावरून आजच्या तरुणांनी राष्ट्रवाद शिकावा असा गुरुजींचा प्रयत्न असतो. त्यासाठी त्यांनी सारे जीवन अर्पण केले आहे. 2014च्या निवडणूक प्रचारासाठी सांगली भागात पंतप्रधान होण्यापूर्वी नरेंद्र मोदी आले होते. त्यावेळी त्यांनी गुरुजींनी यांची भेट घेतली होती. मोदी यांना त्यांना आपण पंतप्रधान झालो तर काय करावे असे विचारले असता गुरुजी म्हणाले होते की ज्यावेळी आपण लाल किल्ल्यावरून भाषण कराल त्यावेळी बुलेटप्रूफ काच लावू नका आणि डोक्याला फेटा बांधावा. गुरुजींचा तो सल्ला आजही मोदी पाळतात आणि त्यांनी त्यांचे अनुकरण केले आहे. त्यावेळी आशीर्वाद घेताना मोदी म्हणाले होते की मी येथे भिडे गुरुजी यांच्या निमंत्रणावरून नव्हे आदेशावरून आलो आहे. ते म्हणाले होते की हम लोग आप जैसे असंख्य तपस्वियों को जानते हैं जो हमारे असली हीरो है. हमें आपका अनुसरण करना है. हिंदुत्ववादी विचारसरणीसाठी जीवन अर्पण करण्यापूर्वी गुरुजी पुणे विद्यापीठात अध्यापनाचे काम करत आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित कार्यात सहभागी होत. 1980च्या सुमारास त्यांनी शिवप्रतिष्ठान स्थापन करून समाजसेवा आणि राष्ट्रवाद यांच्यात समन्वय तयार करण्याचे काम सुरू केले. गुरुजींचे ज्वलंत विचार आणि साधी राहणी ही ओळख आहे. ते आजही पायात पादत्राणे घालत नाहीत आणि कोणत्याही राजकीय पक्षात ते सहभागी नाहीत. असे असले तरी त्यांच्या बंडखोर विचारांनी आणि जाज्वल्य देशभक्तीपर कृतीने ते असंख्य वेळा न्यायालयासमोर गेले आहेत.
2008 मध्ये जोधा अकबर या सिनेमात हिंदूंबद्दल आक्षेपार्ह गोष्टी दाखवण्यात आल्याने त्यांनी आंदोलने केली। त्यावेळी देखील त्यांच्यावर खटला दाखल झाला होता। ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रकरण 18 जून 2017 रोजी पुणे येथील डेक्कन जिमखाना भागामध्ये ज्ञानेश्वर महाराज पालखीच्या वारकऱ्यांनी प्रवेश केल्याबरोबर संभाजी भिडे आणि त्यांच्या अनुयायांनी पालखीच्या मार्गामध्ये तलवारी आणि मशाली घेऊन प्रवेश केला। पालखी सोहळ्यामध्ये सहभागी होण्याची त्यांची अपेक्षा असली तरीही वारकऱ्यांनी आणि पालखी व्यवस्थापनाने हा प्रकार दरवर्षी होत असल्याचे सांगत संभाजी भिडे आणि अनुयायांबाबत नाराजी व्यक्त केली आहे। याच प्रकरणाबद्दल भिडे आणि त्यांचे 1000 अनुयायांवर डेक्कन पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केला गेला। कोरेगाव भीमा प्रकरण जानेवारी 2018 रोजी कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभास अभिवादन करण्यासाठी आलेल्या जनतेवरील झालेल्या हल्ल्यात संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे यांचा हात असल्याचा अहवाल या प्रकरणाच्या चौकशीसाठी स्थापन करण्यात आलेल्या 10 अनुसूचित जातीचे सदस्य असलेल्या सत्यशोधन समितीने दिला आहे। या दंगलीपूर्वी संभाजी भिडे कोरेगावला सतत भेटी देत होते असेही अहवालात नमूद केले गेले आहे। प्रकाश आंबेडकर यांनी संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे यांच्यावर या हल्ल्याला जबाबदार असल्याचा आरोप करून त्यांच्या अटकेची मागणी केली आहे। असे असले तरी संभाजी भिडे हे कोरेगाव भीमा दंगलीवेळी इस्लामपुरात होते असे पोलीस तपासात समोर आल्याचे वृत्त आहे। छत्रपती शिवरायांच्या गडकोट किल्ल्यांसोबतच त्यांच्या विचारांचे संवर्धन करावे आणि नवतरुणांना ते विचार देऊन त्यांच्यात राष्ट्रप्रेम निर्माण करावे असा गुरुजींचा प्रयत्न असतो। गुरुजी नेहमी सांगतात की इतिहास आपला खरा शिक्षक आहे। त्यावेळी कोणत्या चुका झाल्या त्या टाळून आपण छत्रपती शिवरायांच्या मार्गाने या देशाला शक्तिवान केले पाहिजे। चीन आणि पाकिस्तानच्या आक्रमकतेला तसेच उत्तर द्यायला हवे असे ते मानतात। त्यांचा उद्घोष असतो जय तो हिंदू राष्ट्र। उशिरा का होईना या महाराष्ट्राला त्यांच्या कार्याचे मोल कळते आहे। मित्रांनो, आयुष्यात एकदाच गुरुजींना भेटा, तुम्हाला लक्षात येईल की अशी व्यक्ती तुम्ही यापूर्वी कधी पाहिली नाही व यापुढे कधीच पाहता येणार नाही। तर मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर हा व्हिडिओ लाईक करा, तसेच तुमच्या मित्रांबरोबर हा व्हिडिओ शेअर करा आणि अजूनपर्यंत तुम्ही आमचा चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आमचा चॅनलसुद्धा नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद मित्रांनो।